हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण करणार आहोत नागपुरी सावजी मटन करी. सावजी करी ही तिखट, झणझणीत आणि सुगंधित चवीसाठी ओळखली जाते. सर्वप्रथम कुकरमध्ये तेल तापून घेऊयात. तेल तापल्यानंतर त्यात तमालपत्र, हिरवी मिरची, दालचिनी, मिरी, लवंग, मसाला वेलची आणि थोडासा कांदा हे टाकून आपण सर्व परतून घेणार आहोत. लागणारं साहित्य आणि प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, सो डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. कांदा छान परतून झाला आणि त्याचा कच्चा वास निघून गेला की मॅरिनेट केलेले मटण घाला. मटण चवदार आणि मऊसर होण्यासाठी योग्य प्रकारे मॅरिनेशन करणं हे खूप गरजेचं आहे. मॅरिनेशनसाठी लागणारे सर्व साहित्य आणि टिप्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. मटण मस्तपैकी तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. मटण छान 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतरून त्यात साधारणपणे 2 ते 2.5 कप पाणी घाला व चवीपुरते मीठ टाका. मला लहान मुलांसाठी मटण आणि भात करायचा होता, त्यामुळे मी पाणी जास्त घातले. 1.5 ते 2 कप पाणी घातलं तरी पुरेसं आहे. मटण शिजेपर्यंत आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी लागणारे सगळे साहित्य आणि प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. मसाला छान परतायचा आहे लालसर होईपर्यंत. कांदा आणि आलं लसूण परतून झालं की गॅस बंद करा आणि मगच नंतर खोबरं आणि बाकीचे जिन्नस परतून घ्या. किसलेलं खोबरं ह्याची जळण्याची किंवा करपण्याची शक्यता असते आणि कांदा परतताना आपला तवा बऱ्यापैकी गरम झालेला असतो, त्यामुळे गॅस बंद करण्याची इथे आवश्यक काळजी घ्या. सावजी मसाला हा तिखट, सुगंधी आणि खोल चव देणारा असतो. तुम्हाला जर सावजी मसाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मटण रस्सा करताना तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ रस्सा पाहिजे ह्याप्रमाणे तुम्ही मटण आणि घालू शकता. चवीप्रमाणे मीठ ॲडजस्ट करा. छान 3 ते 4 मिनिटे उकळी काढून घ्या. सावजी मटण करी भाकरी आणि भातासोबत सर्व्ह करा. सोबतच कांदा, काकडी आणि लिंबू दिलं की जेवणाची चव अजून ते वाढवतं. आणि अशा प्रकारे आपली सावजी मटण करी तयार आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू.